नमस्कार. युनिक स्टोरी चॅनलवर आपले स्वागत आहे. सदर कथा काल्पनिक असून तिचा जीवित या मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही. ही कथा मनोरंजनासाठी केली आहे. प्रशांत व मयुरी हे दोघे बऱ्याच दिवसांनी बाहेर फिरायला गेलेले असतात. बाहेर ते दोघे दिवसभर फिरतात. हॉटेलमध्ये छान जेवण करतात. प्रशांत हा हर प्रकारे मयुरीला खुश करण्याचा प्रयत्न करत असतो. तरी मयुरी आपला हट्ट सोडायला तयार नसते. रात्री ते परत घरी येतात. मयुरी प्रशांतला म्हणते, तुम्ही माझ्या बोलण्याचा काय विचार केला आहे? प्रशांत तिला म्हणतो, अगं तू जे म्हणती ते खरंच महत्त्वाचे आहे का? तू एवढा का विचार करतीस? आपण दोघे एकमेकांबरोबर खुश आहोत ना, मग काय फरक पडतो आपले स्वतःचे मूल नाही म्हणून? आपण तर कायम एकमेकांसाठी असूच ना. मयुरी म्हणते, हो आपण आहोतच एकमेकांसाठी. तरी मला आई व्हायचे आहे. मी जन्माला नाही घालू शकत, पण आपल्याकडे ऑप्शन आहे ना. मग आपण का नाही त्याचा विचार करत? जर आपल्या आयुष्यात मूलच नसेल तर आपल्या संपत्तीचा काय उपयोग? आपल्या म्हातारपणी आपण कोणाच्या तोंडाकडे पाहायचे? मयुरीही तिच्या म्हणण्यावर ठाम असते. शेवटी प्रशांतला हो म्हणावेच लागते. प्रशांत मयुरीला शब्द देतो, ठीक आहे उद्या आपण जाऊ. मयुरी खुश होऊन लवकर झोपते. दुसऱ्या दिवशी ते दोघे एका अनाथ आश्रमात जातात. तिथून ते एका 6 महिन्याच्या बाळाला दत्तक घेतात. बाळाला घरी आणल्यावर मयुरी व प्रशांत यांचे जणू आयुष्यच बदलून जाते. मयुरी त्याचे नाव किरण ठेवते, कारण त्यांच्या आयुष्यात तो आशेचा किरण बनून आलेला असतो. किरण आल्यामुळे मयुरी पूर्ण वेळ किरणकडे लक्ष देत असायची, त्याची काळजी घ्यायची. मयुरीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून प्रशांतला पण वाटायचे आपला निर्णय चुकला नाही. ते दोघे पण किरणला अगदी तळहाताच्या फोडासारखे सांभाळतात. त्याला कधी कळूच देत नाहीत की तो त्यांचा मुलगा नाही. पण त्या दोघांच्या कुशीत येऊन सुखावलेला असतो. त्याला पण नवीन आयुष्य मिळालेले असते. किरण ह्या दोघांच्या सानिध्यात अगदी लाडाकौतुकात वाढतो. शिकून सवरून मोठा होतो आणि तो पण प्रशांतच्या कामात त्याला मदत करू लागतो. प्रशांत यांचा स्वतःचा इंटिरियरचा व्यवसाय असतो. त्यात त्यांचा बऱ्याच वर्षाचा अनुभव असतो व चांगले नाव झालेले असते. किरण मोठा झाल्यावर तो वडिलांसोबत काम पुढे करू लागला होता. किरण सगळे व्यवस्थित सांभाळतोय म्हणून प्रशांत हळूहळू एक एक जबाबदारी त्याच्यावर सोपवत होते. खरं तर आता इतक्या वर्षात त्यांना पण विसर पडला होता की किरण हा त्यांचा मुलगा नाही. सगळे व्यवस्थित चालले होते. मयुरीला वाटते किरणचे लग्न करावे. त्यांच्या लग्नाची स्वप्न बघायला लागती. ती थाटामाटात त्याचे लग्न करायचं असं ठरवती. तशी ती तयारी पण सुरू करते. बऱ्याच मुली पाहिल्यावर तिला एक मुलगी किरणसाठी आवडते. तिला वाटते आधी स्वतः जाऊन सगळे नीट तपासून बघावे, प्रत्यक्ष मुलीला पाहावे व नंतर घरी सांगावे. ती एकटीच मुलीला पाहायला निघाली होती. ती प्रशांतला पण काही सांगत नाही. ती त्यांच्या गाडीतून ड्रायव्हरला सोबत घेऊन निघाली होती. तेव्हा त्यांच्या गाडीला अपघात होतो. तो अपघात इतका भयंकर होता की ती व ड्रायव्हर दोघे पण जागीच ठार होतात. प्रशांतला ही बातमी कळल्यावर तो तर कोलमडून पडतो. त्याच्यासाठी हा धक्का पचवणे खूप कठीण होते. किरणला पण आई गेलेलं सहन होत नाही. दोघंही बापलेक दुःखात असतात. तेव्हा गुरुजी प्रशांतला सांगतात, मयुरीची इच्छा होती किरणचे लग्न लवकर व्हावे. त्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. आत्ता त्या गेल्यात तर तुम्हाला त्यांचे लग्न 1 वर्षात करावे लागेल. मयुरीची शेवटची इच्छा म्हणून प्रशांत किरणला लग्नासाठी तयार करतात. मयुरीला आत्ता जाऊन जवळपास 6 महिने झाले होते. प्रशांत उसने अवसान आणून त्याच्या लग्नाची तयारी करत असतात. मुलगी किरणच्या पसंतीची असते. शेवटी तो दिवस येतो. किरणचे लग्न होते. त्याची बायको प्रियंका ही घरात येते. आता किरण व प्रियंका यांचा संसार सुरू होतो. किरण हा त्याच्या संसारात रमू लागतो. पण प्रशांत मयुरीच्या आठवणीत जगत असतात. आधीच त्यांनी कामाची सगळी सूत्रे किरणच्या हातात दिली होती. त्यामुळे ते फक्त कामाच्या ठिकाणी जायचे पण कशातच लक्ष घालत नव्हते. त्यामुळे किरण सगळं कामातली जबाबदारी स्वतःवर घेऊन स्वतः सगळे पाहत होता. प्रशांत यांनी आता ऑफिसला जाणेसुद्धा बंद केले होते. ते दिवसभर खोलीत बसून मयुरीच्या आठवणीत राहायचे.
प्रशांत दिवसभर घरी असल्यामुळे प्रियांकाला ते आवडत नव्हते. म्हणून ती प्रशांतबरोबर नीट वागत नसते. कारण ती श्रीमंतीचा दिखावा करण्यासाठी रोज कसल्या न कसल्या कारणाने पार्ट्या करायची, मैत्रिणी बोलवायची. ते प्रशांतला आवडत नव्हते. शेवटी ते किरणला बोलतात. प्रियांकाचे घरातले सगळे वागण्याबद्दल ते किरणला सांगतात. प्रशांत यांचे बोलणे ऐकून किरण त्यांना म्हणतो, बाबा, तुमच्या वेळेचा जमाना वेगळा होता. आता बिझनेससाठी अशा पार्ट्या कराव्या लागतात. त्यामुळे आपण लोकांशी कनेक्ट राहतो. तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष नका देऊ. आता किरणच असं बोलला त्यामुळे प्रशांत यांचे काही चालत नाही. प्रशांतनी इतके वर्ष हा व्यवसाय करून स्वतःची इमेज तयार केली होती. पण मयुरी असे कधी नव्हती वागली. ती एक सालस गृहिणी होती. प्रशांतने कमावलेली संपत्ती तिने जतन करून ठेवली होती आणि म्हणूनच त्यांना प्रियांकाच्या वागण्याचा त्रास होत होता. प्रशांत व प्रियांका यांच्यात रोजच खटके उडायला सुरुवात होते. अशातच त्यांना कळते प्रियांका आई होणार आहे. म्हणून ते आता तिला काही बोलत नव्हते. प्रियांकाला आता कळते ती आई होणार आहे म्हणून तिचे सगळेच कौतुक करतायत. किरण पण ती म्हणेल ते सगळं ऐकतायत. म्हणून ती रोज किरणकडे प्रशांतची तक्रार करायला सुरुवात करते. किरणला बाळाची खूप हौस असते आणि आता प्रियांका आई होणार असते. म्हणून तो तिचं ऐकण्यासाठी एक निर्णय घेतो. तो प्रशांतला म्हणतो, बाबा, प्रियांकाला डॉक्टरांनी सांगितले आहे कसलेही टेन्शन घ्यायचे नाही. तिच्या तब्येतीसाठी ते ठीक नाही. कारण टेन्शनमुळं तिच्या तब्येतीवर परिणाम होईल. म्हणून मी काही दिवसांसाठी तुमची सोय दुसरीकडे करतोय. किरणचे हे शब्द ऐकून प्रशांत अस्वस्थ होतात. मयुरीची त्यांना आठवण येते. त्यांना मयुरी तेव्हा म्हणायची, म्हातारपणी आपण कोणाच्या तोंडाकडे पाहायचे म्हणून मूल हवे होते आणि आज तेच मूल मला घराबाहेर काढते. ते मनात म्हणतात, मयुरी, बघतेस ना, हेच हवं होतं का तुला? किरण त्यांना म्हणतो, बाबा, येताय ना? प्रियांकाची डिलिव्हरी झाली की परत तुम्हाला बोलावतो. प्रशांत मान डोलावतात व किरणबरोबर जायला निघतात. किरण त्यांची सोय एका वृद्धाश्रमात करतो. तिथे गेल्यावर तो म्हणतो, बाबा, इथे तुम्हाला कसलीही कमी पडणार नाही. मी तशी सोय केली आहे. मी वेळ मिळेल तसं तुम्हाला भेटायला येईल. असे म्हणून तो निघून जातो. प्रशांत मनातून तुटलेले होते. त्यांच्याच घरातून आज त्यांना बाहेर काढले होते. पण प्रशांतसारखे बरेच जण तिथे असतात. समवयस्कर असल्यामुळे हळूहळू त्यांची सगळ्यांसोबत ओळख होते. तिथे असणाऱ्यांची जवळपास सेमच स्टोरी होती. कोणी एकटे होते तर कोणी जोडीदारासहित होते. प्रशांत आता त्यांच्या सगळ्यांसोबत रमू लागले होते. जीवनातले सगळे दुःख विसरून सगळेजण त्या शेवटच्या टप्प्यावर आनंद घेत होते. मनात दुःख तर होतेच, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होते. सगळ्यांना मुलांना भेटण्याची इच्छा आहे हे त्यांच्या नजरेतनं दिसायचे. तिथे येऊन प्रशांतला आता वर्ष होत आले होते. वर्षभरात जेमतेम 2 वेळा किरण त्यांना भेटायला आला होता. त्यांनी प्रशांतला तो बाप झालेलाही कळवले नव्हते. प्रशांत रोज वाट पाहायचे, किरण येऊन सांगेल त्याला बाळ झाले म्हणून आणि मला परत घरी घेऊन जाईल. ह्याच आशेवर ते रोज एक दिवस काढत होते. पण किरण प्रियांकाची डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना भेटायला गेलाच नाही. कारण प्रियांकाने त्याला सक्त ताकीदच दिली होती, बाबांना घरी आणायचे नाही. बाबांना काय द्यायचं ते द्या, पण त्यांना घरी आणायचे नाही. म्हणून किरण प्रशांतला भेटायला गेला नव्हता. हळूहळू प्रशांतला कळून चुकते, हेच आपले आता घर आहे आणि हीच आपली माणसं आहेत असे समजून ते जगू लागतात. बाळ आल्यामुळे किरण पूर्णपणे बाळामध्ये रमला होता. त्याला आता त्याच्या वडिलांचा पण विसर पडला होता. काम व घर हेच त्याचं आयुष्य झाले होते. घरी आल्यावर बाळासोबत त्याचा वेळ निघून जायचा. किरणचे बाळ आता 3 वर्षाचे झाले होते. तेव्हा त्याला ताप येतो. पण प्रियांकाचे बाळाकडे लक्षच नसायचे. ती मावशीच्या जीवावर सोडून स्वतः रिकामी फिरायची. त्यावेळी बाळाला ताप डोक्यात गेला होता. त्यात त्याला हॉस्पिटलमध्ये लवकर न नेल्यामुळे ते बाळ दगावते. बाळ गेल्यावर मात्र किरणला शॉक बसतो. त्याला सहन होत नाही. तेव्हापासून किरणचे कामावरचे लक्ष पण कमी होते.
तेव्हा मात्र त्याला प्रशांतची आठवण येते. त्याला वाटते एकदा बाबांना भेटून यावे. माझे बाळ गेले तर मला किती वाईट वाटते. मग बाबा तर 4 वर्षे माझ्यापासून लांब आहेत. त्यांना काय वाटत असेल असे म्हणून तो प्रशांतकडे येतो. तेव्हा तो पाहतो बाबा लांब बाकड्यावर कोणासोबत तरी बसले होते. किरण त्यांच्या दिशेने जातो. प्रशांतची किरणकडे पाठ होती, त्यामुळे त्यांना किरण येतोय हे दिसत नव्हते. प्रशांत तिथल्याच एका माणसासोबत बोलत होते. ते मयुरीबद्दल त्यांना सांगत होते. किरण त्यांच्या मागे येऊन उभा राहून हे सगळं ऐकत होता. त्याचे बाबा त्याच्या आईबद्दल खूप भावूक होऊन बोलत होते. बाबा आईबद्दल बोलतायत म्हणून त्याला पण त्याच्या आईची आठवण येते. त्याला त्याच्या सगळ्या लहानपणीच्या आईबरोबरच्या गोष्टी आठवतात. प्रत्येक क्षण आठवतो. प्रशांत बोलता बोलता त्यांना किरणच्या जन्माचे सत्य सांगतात. प्रशांत यांचे बोलणे ऐकून किरणचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. कारण त्याला आजपर्यंत हे माहीतच नव्हते की तो ह्यांचा मुलगा नाही. त्याचा जन्म झाल्यावर त्याच्या आईवडिलांनी त्याला अनाथ आश्रमात सोडले होते. त्यांनी बोललेले हे शब्द किरणच्या कानात घुमत असतात. किरण मनात म्हणतो, माझ्या हातून खूप मोठे पाप झाले आहे. मी आज जे ऐश्वर्य भोगतोय ते माझे नव्हतेच. ज्यांचे आहे त्यांनाच मी घराबाहेर काढले. किरण प्रशांतसमोर हात जोडून उभा राहतो. त्यांना म्हणतो, बाबा तुम्ही मला आधी का नाही हे सगळं सांगितले. प्रशांत किरणला म्हणतात, त्यांनी काय फरक पडला असता. म्हणजे मी जर तुझे खरे वडील असतो आणि तू मला वृद्धाश्रमात ठेवले असते ते योग्य असते का. प्रशांत किरणला म्हणतात, तू काय विचार करतोयस मला माहीत नाही. मी तुला कधीच परके मानले नाही. तू माझाच मुलगा आहेस हेच मी मानले. कदाचित माझ्या व मयुरीच्या प्रेमातच काहीतरी कमी पडले असेल. आमचे संस्कार कमी पडले असतील. म्हणूनच आज माझ्यावर ही वेळ आहे. किरण प्रशांतच्या पायावर डोकं ठेवतो. त्यांना म्हणतो, बाबा मला माफ करा. पण तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. मला सहन होत नाही आहे. मला स्वतःचीच लाज वाटते. किरणला उठवतात. त्याला म्हणतात, बघ इथं किती जण आहेत असे. त्यांच्या चेहऱ्याकडे बघ. सगळेजण आपापल्या मुलांची वाट पाहत आहेत. आयुष्यभर बिचारे खस्ता खाऊन मुलांना मोठं करतात. आणि मुलं काय, शेवटी त्यांना वृद्धाश्रमात आणून ठेवतात. ज्या वयात त्यांना खऱ्या अर्थाने मुलांची गरज असते त्या वयात त्यांना घराबाहेर काढतात मुलं. वृद्धाश्रम ही जणू काय आजकाल फॅशनच झाली आहे. अरे आजकालची तुम्ही मुलं हे का विसरताय. उद्या तुम्ही पण आज आम्ही जिथे आहोत तिथे असणार आहात. प्रशांतचे बोलणे ऐकून किरण कानावर हात ठेवतो. त्यांना म्हणतो, बास करा बाबा. मला कळलं आहे माझं चुकलं आहे. मला माफ करा. पण तुम्ही घरी चला. नाहीतर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. माझ्या चुकीची शिक्षा मिळावी म्हणूनच कदाचित देवाने मला शिक्षा केली. माझे बाळ माझ्यापासून दूर नेले. मी प्रियांकाला समजावतो पण तुम्ही घरी चला. प्रशांत किरणला म्हणतात, तुझे बाळ गेले हे खूप वाईट झाले. पण मी परत येणार नाही. माझे किती दिवस आहेत आता. मला इथेच राहू देत. मला इथे माझ्यासोबत माझी मयुरी असल्यासारखं वाटते. तेव्हा तू परत जा. मी काही घरी येणार नाही. प्रशांत यांचे बोलणे ऐकून किरण जड अंतकरणाने तिथून निघून जातो. त्यापुढे मात्र किरण स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. किरण गेल्यानंतर प्रशांत मागे वळून पाहत नाहीत. ते परत वृद्धाश्रमाच्या दिशेने जातात व आनंदाने पुढे आयुष्यभर तिथेच राहण्याचा निर्णय घेतात. किरण जाताना मात्र त्याला निक्षून सांगतात, ह्यापुढे आयुष्यात परत कधीच त्यांना किरणचे तोंड पाहायचे नाही. आजची स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व अशाच वेगवेगळ्या विषयांवरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.